लग्नाच्या घराचे तिथून निघलो, म्हणलं आता काहीतरी नाश्ता बघू. आलू पराठा खाण्यासाठी आलो तर चौकामध्ये. लग्नाला थोडा वेळ लागेल म्हणलं, मग दुपारपर्यंत काय जेवण भेटणार नाही म्हणलं, मग म्हणलं थोडाफार नाश्ता करून घेऊ. ओस्मानमध्ये शूट करताय आमचे फोटोग्राफर, आमचे सुपरवायझर, ब्लॉगर. अजय भाऊचं लग्न आहे आणि आपले सगळे फोटोग्राफर आम्ही आता सोबत निघालोय. माझ्याकडे भाऊची बॅग आहे, कारण की आता लग्नाला किती वेळ लागतो ते सांगू शकत नाही. आता नवरदेव गेलाय, आता वाजले किती, इथंच 12 वाजले म्हटल्यानंतर 3 नाही तर 4 आरामशीर वाजणार आहे लग्नाला. हे तर माझा माहिती, कारण की मी प्रत्येक लग्नात जातो ना 4-5 आरामशीर वाजताच. कारण की मी ब्लॉग मला नवरदेव टेजपर्यंत येऊसपर्यंत तर नवरी वाटीला येऊसपर्यंत पूर्ण ब्लॉग मला करावा लागतो. हर हर महादेव. तर गणेश भाऊ आहे समोर बघू शकता. लॉन्स इथून मध्ये जाऊ आपण आता, कारण की मी मास्क लावूनच होतो आत्ता लोक, कारण की फॅन फॉलोअर्स खूप काही ताण देतात, त्यामुळं गाडीवर होतो म्हणून काय वाटलं नाही. सायकलवर असतो तर कमीत कमी मला 3 घंटे आरामशीर लागले असते लॉन्सकडे यायला, कारण की तेवढे फॅन फॉलोअर्सच ताण द्या. आम्ही सगळे फोटोग्राफर एका ठिकाणी आलेलो आहे. ते जरी फोटोग्राफर असले तर आपण सुद्धा त्यांच्यातच मोडतो, कारण की सिनेमॅटिकवाले फोटोग्राफर म्हणा, ब्लॉगर तर सगळेच झालेले आहे. पण आता आम्ही येऊन इथं थांबलेलो आहे सगळ्या ठिकाणी. अजून लग्न कार्य काहीच नाही आहे. आता नवरदेव मिरायला गेलेले आहे आणि त्यांच्या पहिले आम्हाला इथं हजर राहावं लागतं, कारण की 1 तास पहिले आलं म्हणजे मग फोटोशूटला ते म्हणतो काही कार्यक्रम आपले काही असलं का आमचा एक फोटो काढा, लगेच आपल्याला फोटो काढावा लागतो. त्यामुळे आपण अर्धा 1 तास पहिले येऊन थांबतो इथं. आता नवरदेव गेलेला वाटतं मिरायला, आपण बघू आता काय होतं काय नाही. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. हम में मेरा मित्र है, उसके शादी को आए हम. हमारा मित्र देखो, मित्र किधर है? ये मित्र के वडील है, ये मित्र फोटो वाले है. हम सब भी शादी को आले हैं. ये फोटो वाले दादा है, ये बहू का घोड़ा है, और ये हमारे राइडर है. हम केदारनाथ बिदारनाथ सब जाके आए हुए हैं साइकिल से. कैसा वाट रहा तुम्हाला? एकदम चांगलं वाटलंय. आपण लग्नाला आलेलो आहे. तर आपल्या अजय भाऊचं लग्न आहे. भाऊ म्हणत होते मला कालच व्हिडिओ मध्ये येऊन द्या, पण मला नेमकी वेळ नव्हता एवढा. आज आपण भाऊला पण व्हिडिओत घेतलाय आणि भाऊ थोडंफार हिंदी मराठी ते ऍडजस्ट करून घ्यायचं. ज्याला समजलं त्यांनी समजून घेतलं, ज्याला मराठी समजते त्यांनी मराठी समजून घ्या. ज्याला अजय भाऊ सोबत आपण एक डान्स केल्यानंतर छोटासा व्हिडिओ घेतल्यानंतर मग आपले फॅन फॉलोअर्स काही मध्ये आले होते बघा सगळेजण. आणि मग आपले दाजी पण आले आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. ते सगळेजण मग आपले कविता ताई ते सगळेजण मागं नाचत होते, भाभीन ते सगळेजण. तर भाऊंनी आपल्याला डान्स करायला मध्ये ओढलं होतं. सोनं हसना थोडं. सावली
महादेव जय श्रीराम भावना बहिणीनो. तर कंदे परिवार आणि गंगोले परिवार यांच्या लग्नामध्ये आपण आलेलो होतो आणि सगळेजण आपल्याला आपले दाजी बहिणी सगळेजण आपल्याला इथं भेटलेले आहे आणि ते आपले भरपूर दिवसापासून नाही तर रोज एक ना एक व्हिडिओ कंटिन्यू सगळेजण बघता. तर तेच काहीतरी बोलणार आहे आता. जसं व्हिडिओ बघता ना तसं काहीतरी बोलावं लागणार आहे आता. दाजी म्हणे की आम्ही राहिलेलो म्हणलं डबल 1 स्कोर. तर सगळेजण आता उभं राहिलेले तर तेच काहीतरी बोलणार आहे आता. कारण की मी जास्त बोलत नसतो दिवसभर. सकाळपासून आता बोलून बोलून जाम झालेलो आहे. आणि आपण जेवण करतो. तर फायनली आता अजय भाऊचं लग्न झालेलं आहे आणि स्टेज जवळच आहे. तर सगळेजण आता पाहून यावं जिकडे तिकडे झालेले सगळेजण पूर्णपणे आता कपल फोटो काढण्यासाठी चाललेले. तर पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला विसरू नका. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठून बोलता हे मला कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावात पोचता हे पण सांगा. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.